अटल सेतू पासून फक्त 12 मिनिटांवर बुक करा उरण मधील फ्लेक्सी ऑफिस स्पेसेस अवघ्या 25 लाखात. ग्रँड उरण सेंट्रल 8657718074. देशभरात अनेक युवती लव जिहादला बळी पडत आहेत. उरणमधील यशश्री शिंदे हिची अत्यंत क्रूरतेने हत्या करण्यात आली. युवती आणि महिलांवर होणारे अन्याय आणि अत्याचाराचे प्रसंग पाहता त्याला सामोरे जाण्यासाठी महिलांचे शारीरिक, मानसिक तसंच आध्यात्मिक बळ वाढणं आवश्यक असल्याचे सनातन संस्थेच्या धनश्री केळशीकर यांनी सांगितलं. हा उद्देश लक्षात घेऊन हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं उरणमध्ये गणपती चौक येथील श्रीराम मंदिर सभागृहात हिंदू युवतींसाठी शौर्य प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं. या अंतर्गत युवतींना कराटे, दंडसाखळी, स्वसंरक्षणाच्या पद्धती शिकवण्यात आल्या. मुंबई गोवा हायवेवर पुन्हा एकदा प्रचंड वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली. कंपनीचा भला मोठा केमिकल स्टोरेज टँक रेल्वे ब्रिज खाली अडकल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. नागोठणे ते वाकण मार्गावर ही वाहतूक कोंडी झाली होती. या दरम्यान सुमारे 2 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. नागोठणे रेल्वे ब्रिज खाली मुंबई गोवा हायवेवर एका कंपनीचा भला मोठा स्टोरेज टँक आडवा पडला होता. अख्खा रस्ता या स्टोरेज टँकने व्यापल्यामुळे प्रचंड खोळंबा झाला. कंटेनर मधून घेऊन जात असताना हा टँक सटकला आणि रस्त्यावर आडवा पडला. यामुळे सुमारे 1 तास खोळंबा झाला. खालापूर तालुक्यातील घोडिवली, नावंडे, अंजरुण आणि इतर गावांच्या दळणवळणासाठी अनेक वर्षांपूर्वीचा घोडिवली अंजरुण रस्त्यावर असलेला पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनलाय. या पुलाला संरक्षण कठडे नसून जागोजागी खड्डे पडले आहेत. या पुलावरील काँक्रिटीकरणाला खड्डे पडल्याने त्याला डबक्याचं स्वरूप प्राप्त झालंय. यामुळे दुचाकी वाहनांना खड्डे लक्षात येत नसून अनेक अपघात घडत आहेत. मात्र प्रशासनाचं याकडे सपशेल दुर्लक्ष होत असल्याचे नागरिक सांगत आहेत. संबंधित प्रशासनानं याचं गांभीर्य लक्षात घेत हा पूल दुरुस्त करावा अशी मागणी सध्या जोर धरत आहे. मुंबई गोवा महामार्गावर खाम कोलाड दरम्यान पुगाव नजीक एसटी बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला जात काटेरी झाडे, झुडपे आणि चिखलात जाऊन रुतली. प्रवाशांनी भरलेल्या या बसला अपघात झाल्याने एकच खळबळ उडाली. यावेळी मुसळधार पडणाऱ्या पावसात चालकाचा अचानकपणे बसवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचं समजतं. यावेळी स्थानिकांनी तात्काळ अपघातस्थळी धाव घेत मदतकार्य केलं. भांबावलेल्या प्रवाशांना धीर देत बसमधून बाहेर काढलं. सारे प्रवासी सुखरूप असल्याने चालक आणि वाहकानं प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसवून देत सुखरूप इच्छित स्थळी पोहोचवलं. कर्जत तालुका रास्तभाव धान्य दुकानदार चालक मालक संघटनेच्या वतीनं कर्जत तहसील कार्यालयात आंदोलनाबाबत निवेदन देण्यात आलं. ई-पॉज मशीन मधील तांत्रिक अडचणी, सर्व्हर आणि नेटवर्कच्या समस्या यामुळे ई-पॉज मशीन शासनाकडे तात्पुरत्या स्वरूपात जमा करण्याबाबत तसंच ई-पॉज मशीनमुळे ग्राहक आणि रेशनधारक यास होत असलेल्या त्रासाबद्दल तहसीलदार यांना हे निवेदन देण्यात आलं. यावेळी कर्जत तालुका रास्तभाव धान्य दुकान चालक मालक संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, पदाधिकारी, सदस्य यांच्यासह तालुक्यातील रेशनिंग धारक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पेण विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीतर्फे भजनामृत, भजन स्पर्धा, वारकरी भजन आणि संगीत भजन स्पर्धेचं आयोजन हॉटेल सौभाग्य इन मेगा हॉल यामध्ये करण्यात आलं होतं. पहिल्या दिवशी पेण मतदारसंघाचे भाजप आमदार रविशेठ पाटील आणि माजी आमदार तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या हस्ते भजनामृत भजन स्पर्धेचं उद्घाटन संपन्न झालं. आमदार रविशेठ पाटील यांच्या संकल्पनेतून माजी आमदार धैर्यशील पाटील, रायगड भाजपा लोकसभा प्रमुख सतीश धारप यांच्या संकल्पनेतून भजनामृत भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही भजन स्पर्धा मोफत असून श्रोत्यांना पवित्र श्रावणात जणू पर्वणीच मिळणार आहे. नागोठणे विभाग सहकारी भात गिरणी मर्यादित नागोठणे या संस्थेच्या सभापती पदाच्या निवडीसाठी संचालकांच्या बैठकीचे आयोजन संस्थेच्या कार्यालयात करण्यात आलं होतं. यावेळी सभापती पदासाठी सदानंद गायकर यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी SL कावले यांनी सदानंद गायकर यांची बिनविरोध निवड झाल्याचं जाहीर केलं. या निवडीनंतर माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी कार्यालयात भेट घेऊन नवनिर्वाचित सभापती सदानंद गायकर यांचं अभिनंदन केलं, तर खासदार सुनील तटकरे यांनी गायकर यांचं भ्रमणध्वनीवरून अभिनंदन केलं.
स्वातंत्र्यपूर्व काळात दापके गुरुजी यांनी स्थापन केलेली पेण प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या शतकपूर्वी कार्यक्रम पेणमध्ये संपन्न झाला। शिक्षक पतसंस्थेचा शतकपूर्ती कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नामदार आदिती तटकरे आणि पेणचे आमदार रविशेठ पाटील उपस्थित होते। यावेळी पतसंस्थेच्या इमारतीमध्ये संस्थापक अध्यक्ष नाभी दापके गुरुजी यांच्या तैलचित्राचं अनावरण आदिती तटकरे आणि आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। त्यानंतर मुख्य कार्यक्रम पेणमधील आजरी समाज सभागृहात संपन्न झाला। नागोठण्यात दरवर्षी येणाऱ्या पूर परिस्थितीत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या नागोठणे कोळीवाड्यातील धाडसी तरुणांना 10 लाईव्ह जॅकेटचं वाटप सुनील तटकरे प्रतिष्ठानतर्फे अनिल तटकरे यांच्या हस्ते करण्यात आलं। यानंतर अनिकेत तटकरे यांच्या कार्यतत्परतेचं कोळीवाड्यातील तरुणांनी कौतुक करून त्यांचे आभार मानले। नागोठण्यातील हायवे नाका येथील सहकारी भात गिरणीच्या कार्यालयात संपन्न झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमात माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते सुनील तटकरे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते। महाड तालुक्यातील राजिवली येथे नवजीवन बौद्ध विकास मंडळाकडून राजिवलीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा लुंबिनी बुद्ध विहार परिसर आदी ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं। जागतिक तापमान वाढ, वातावरणातील कमी होणारा ओझोन वायूचा थर यामुळे पर्यावरणात बदल होत असून यासाठी वृक्षारोपण करणं गरजेचं असल्याचं येथील ग्रामस्थांनी सांगितलं। आमच्या काळात रस्त्याच्या कडेला झाडं मोठ्या प्रमाणात होती, त्यामुळे सावली सहजच उपलब्ध होत असे, मात्र आता सावली शोधावी लागते, ही शोकांतिका असल्याचं येथील वयोवृद्धांनी सांगितलं। महाराष्ट्र राज्यातील सर्व नगर परिषदेचे कर्मचारी नगरपंचायतीचे कर्मचाऱ्यांच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांबाबत विधान भवन येथे सकारात्मक निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव यांच्या उपस्थितीत घेण्यात आला। मात्र या निर्णयांची अंमलबजावणी 1 वर्ष 4 महिने होऊनही न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचं हत्यार उपसलं। कामगारांचे प्रश्न निकाली निघाले नसल्याने नाईलाजास्तव बेमुदत काम बंद आंदोलन रोहा नगर परिषदेच्या आस्थापनेवरील सर्व कर्मचाऱ्यांनी केलं असल्याचं सांगण्यात येत आहे। भगवा सप्ताहानिमित्त शिवसेना ठाकरे गटातर्फे तुर्भे विभागातील खड्डे बुजवण्यात आले। तुर्भे नाका येथील ठाणे बेलापूर मार्गावरील भले मोठे खड्डे बुजवत मनपा प्रशासनाचा निषेध करण्यात आला। तुर्भे विभागातील खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। नागरिकांचा हा त्रास कमी व्हावा या दृष्टीने शिवसेना ठाकरे गटातर्फे खड्डे बुजवत नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।